ओम आवाज येतो का माझा? ओम शक्यतो जॉईन होतो ना, आपल्या नावानं जॉईन व्हा, म्हणजे अटेंडन्स मार्क करता येईल मला. ओम आवाज येतोय ना? होय सर. ओके, स्क्रीन पण दिसते. ठीक आहे. होय. आता एक्सपेरिमेंट थेरोटिकल आहे, जास्त आपल्याला जास्त काय गोष्टी ऍक्टिव्हिटीज करायला लागणार नाही, तरी पण ठीक आहे, कारण त्या एक्सपेरिमेंटचा पुढचं आपल्याला जे घ्यायचं आहे त्यावेळी इझिली ते होऊन जाईल. सो एक्सपेरिमेंट नंबर 9 जो आहे तो VI एडिटरच्या रिलेव्हंट आहे, आणि त्याची आजच्या आज ते कम्प्लीट करा त्याची थेरी. सर हा, स्क्रीन दिसत नाहीये. मी 2 मशीन जॉईन आहे, त्यामुळे माझ्या तर मोबाईलवर दिसते. स्क्रीन शेअरिंग ऑन आहे. आणि कुणाला प्रॉब्लेम आहेत का स्क्रीन दिसत नाही असं? रिजॉईन करा जर हा, दिसत सर. नसेल. कारण की मी एक उबंटूवर लॉग इन आहे आणि एक मोबाईलवर आहे, त्यामुळं मला तरी इथं स्क्रीन दिसते. ओम दिसते ना? होय सर. ओके, ज्यांना असा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी रिजॉईन करा. ओके, 8वा एक्सपेरिमेंट आणि 9वा. ओके, सो व्हॉट इज द VI एडिटर? एक 2 मिनिटं, जे रिजॉईन वाले ते रिजॉईन होऊन देत. 23 लोक आहेत, तेवढ्यांचेच एक्सपेरिमेंट आपल्याला चेक करायचे, त्यामुळे काय अडचण नाही. थोडेफार नेटवर्कचे पण इश्यू चालू आहेत, प्रॉब्लेम आला तर रिकनेक्ट वगैरे करावं लागेल. ठीक आहे. सो VI एडिटर. ओके, एडिटर मीन्स व्हॉट? ऑलरेडी आपल्याला नोटपॅड हा एडिटर माहिती आहे, वेअर वी कॅन टाईप, इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. ओके, म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. ओके, टेक्स्ट प्रोसेसिंग करू शकतो. ओके, तर उबंटू मध्ये किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये, युनिक्स मध्ये आपल्याला बिल्ड इन एक एडिटर मिळतो, त्याला आपण VI एडिटर म्हणतो. ओके, सो बेसिकली इट इज अ VI एडिटर. तर VI एडिटर मध्ये आपल्याला जर एडिटर यूज करायचा असेल तर VI स्पेस फाईल नेम, तर इट विल क्रिएट दॅट फाईल. जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर ती फाईल ओपन होईल. VI-R आणि फाईल नेम, इफ ऑलरेडी फाईल एक्झिस्ट असेल तर ती रीड मोड मध्ये ओपन होईल. ओके, किंवा VI व्ह्यू, VI आणि नुसतं फाईल नेम टाकलं तर ते तुमची व्ह्यू मोड मध्ये ओपन होईल. ओके, VI test1. ओके, इट विल ओपन अ test1 फाईल. ओके, त्यामध्ये 3 मोड आहेत. ओके, VI एडिटर हॅज 3 मोड्स. ओके, आणि हे जेव्हा टिल्ट दिसतं, ओके, टिल्ट ईच लाईन फॉलोज अ कर्सर. तुमचा कर्सर कुठं आहे त्या टिल्ट वरनं तुम्हाला कळतं की एम्प्टी लाईन आहेत का नाही. बेसिकली देर आर 3 मोड्स: ऑपरेशनल मोड, कमांड मोड आणि इन्सर्ट मोड. ओके, तर ज्यावेळी आपण VI एडिटर ओपन करतो त्यावेळी हे VI एडिटर बाय डिफॉल्ट ऑपरेशनल मोड मध्ये जातो, आणि त्यानंतर तुम्ही कीबोर्डवरचा I हिट केलं, म्हणजे I प्रेस केल्यानंतर इट विल स्मॉल I हिट
इट विल ओपन फॉर द इन्सर्ट मोड. ओके, तर इन्सर्ट मोड मध्ये जातो प्रेसिंग द आय. आणि त्यानंतर शिफ्ट कोलन, म्हणजे आपण शिफ्ट आणि कोलन हे बटन दाबलं तर आपण काय करतो, तर तुमच्या इन्सर्ट मोड मधनं आपण कोलन मोडला ट्रान्सफर होतो. तर शिफ्टिंग ऑफ मोड कसं होतं आणि त्याचा यूज कसा होतो ते मग तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. त्यानंतर मुव्हिंग विथ द फाईलमध्ये जर तुम्हाला मूव्ह करायचे असेल कर्सर अप किंवा डाऊन, तर KJHI हे ऑप्शन्स आहेत. तर हे फार महत्वाचे आहेत, MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. जर एका फाईलमध्ये तुम्हाला म्हणजे कीबोर्डवरचे बटन यूज करता येत नाहीत VI एडिटरमध्ये, KJHI ही बटन यूज करावी लागतात, अप डाऊन लेफ्ट राईट. ओके, त्यानंतर फाईल एडिट करण्यासाठी आय हा इन्सर्ट मोडमध्ये जातो. कॅपिटल आय हा इन्सर्ट मोडमध्ये करंट लाईनला इन्सर्शनसाठी, स्मॉल ए, कॅपिटल ए, स्मॉल ओ आणि कॅपिटल ओ ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. ओके, त्यानंतर तुम्ही जर स्क्रीन स्क्रोल करणार असला तर कंट्रोल प्रेस करायचं आणि डी प्रेस करायचं. ओके, कंट्रोल F, कंट्रोल U, कंट्रोल B, कंट्रोल E, कंट्रोल Y आणि कंट्रोल I हे ऑप्शन्स आहेत. म्हणजे स्क्रीन अप अँड डाऊन करण्यासाठी कीबोर्डवरचे कुठलेही बटन पेज अप पेज डाऊन उपयोग होत नाही. त्यासाठी हे पेज मुवमेंटचे तुम्हाला कमांड यूज करावे लागतात किंवा ऑप्शन यूज करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला एखादा कॅरेक्टर डिलीट करायचं असेल तर तुम्ही कीबोर्डचं डिलीट बटन यूज करून चालत नाही. त्यासाठी तुम्ही X, स्मॉल X, कॅपिटल X, DW, ओके, किंवा D, ओके, D आणि तुम्ही शिफ्ट प्रेस करून 6 प्रेस करावं लागतं. D% म्हणजे $, कॅपिटल D, स्मॉल d हे यूज करावे लागतात. ओके, जर तुम्हाला मोड चेंज करायचा असेल तर CC, CW, R, कॅपिटल R, स्मॉल S, कॅपिटल S हे मोड आहेत. जर तुम्हाला तिथून जर कॉपी करायचं असेल तर कॉपी करताना YY ज्या लाईनला आहे तिथनं YY प्रेस केलं तर तिथनं कॉपी होतं आणि P प्रेस केलं तर ते इन्सर्ट होतं. ओके, आणि जे तुमचे एक्झिक्युशन मोड आहेत, :W सेव्ह द फाईल अँड रिमेन द सेम एडिटिंग मोड, :X सेव्ह अँड एक्झिट, :WQ सेव्ह अँड क्विट, :Q क्विट फ्रॉम द VI एडिटर, :Q and apostrophe symbol or it will quit the VI editor and challenge the changes. Okay, किंवा :SH will exit from the VI editor. ओके, तर हे ऑप्शन्स आहेत. ओके, आणि हे रन करताना तुम्ही कसं रन करायचं हे फार महत्वाचं आहे. हे मॅन्युअल मधलं जे मी आता तुम्हाला सांगितले या सगळ्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे. VI एडिटरच्या तुमच्या MCQs मध्ये ह्याच्या रिलेव्हंट 1 ते 2 क्वेश्चन असणं गरजेचं आहे, असणार फायनल क्वेश्चन पेपर मध्ये किंवा क्लास टेस्ट 2 मध्ये. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लास जे तुमच्या फायनल थेअरी पेपर जर झाला तर त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज VI एडिटर आणि व्हॉट आर द 3 मोड्स ऑफ VI एडिटर. ओके, तर मी ह्याचं डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. फार सिम्पल आहे. तुम्ही VI एडिटर ऑन द गुगल आणि व्हॉट आर द डिफरंट ऑपरेशन ऑफ द VI एडिटर जरी टाकलं तर तुम्हाला ते कळून जाईल. तर मी आता VI एडिटरचा एक्सपेरिमेंट तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. ओके, आपण तुमची ही फाईल पण घेऊया मदतीला जे करायचं आहे त्याच्यासाठी. ओके, ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दोन्ही दिसून जाईल आपण काय करतो. ओके, तर आपल्याला शिफ्ट करताना प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके, सो पहिल्यांदा हेल्प पेजेस बघूया VI चे. तर VI चे हेल्प पेजेस बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॅन VI. इट विल डिस्प्ले यू द ऑल द रिलेटेड थिंग्स अबाउट द VI. ओके, VI एडिटर. ओके, सो इट इज इम्प्रूव्ड टेक्स्ट एडिटर फॉर युनिक्स. ओके, Q प्रेस करतोय, एक्झिट झालो त्यातनं, मी एक नवीन फाईल तयार करतो VI TEST1. ओके, and when I hit insert, so it will open the new file. आता तुम्ही इथे डायरेक्टली टाईप करू शकत नाही. आता मी कीबोर्डवरचे काही की प्रेस करायला लागलोय का तुम्हाला दिसत नसेल, पण आय एम हिटिंग द की बट इट कॅनॉट टाईप इन द VI एडिटर. इथे VI एडिटर मध्ये काही टाईप होणार नाही. जर तुम्हाला VI एडिटर मध्ये टाईप करायचं असेल तर यू मस्ट इन्सर्ट फर्स्ट आय, बरोबर ना.
तर ऑलरेडी मी एक फाईल तयार केलेली आहे आणि आता मला काय करायचं आहे, इन्सर्ट मोडमध्ये जायचं आहे. तर इन्सर्ट मोडमध्ये जाण्यासाठी आय कॅन हिट स्मॉल आय, कॅपिटल आय, ए, कॅपिटल ए, स्मॉल ओ और कॅपिटल ओ. ओके, तर मी स्मॉल आय हिट करतो, आता हिट केलेलं आहे. ओके, नाव आय एम टायपिंग. ओके, कॅपिटल आय हिट केला. ओके, स्मॉल आय हिट केलेला आहे आणि नाऊ आय एम इझिली टाईप. ओके, आणि जिथं तुमच्या लाईन यूज होणार आहेत त्या लाईन्सचा टिल्ट निघून जाईल. टिल्ट विल इंडिकेट दॅट इट इज ओपन. ओके, मी काही लाईन टाईप करून घ्यायला लावलोय. आपण आता हे इन्सर्ट मोडमध्ये कसं केलं, VI स्पेस test1 फाईल ओपन झाली आणि तुम्हाला इन्सर्ट मोडमध्ये जर जाण्यासाठी काय करायचं, आय प्रेस करायचा, स्मॉल आय प्रेस केला तर तुम्हाला ही फाईल इन्सर्ट मोडमध्ये येईल अँड देन यू कॅन इझिली टाईप. ओके, एंटर करू शकता. मी इथं जर ॲरो बटन हिट करतोय, अप डाऊन होत नाही आहे का. जर मला अपडाऊन करायचं असेल ह्या फाईलमध्ये तर आपल्याला अपडाऊन साठी कुठली की दिलेत बघा. मी आता के प्रेस करायला लावलं. ओके, आता इथं के प्रेस केलं तर मी इथं इन्सर्ट मोडमध्ये, तर कमांड मोड मधला के यूज होणार नाही. बघा मी के प्रेस करतोय पण हे के टाईप व्हायला लागलंय. हा तुमचा जो मुव्हिंग मोड आहे, कंट्रोल मोड आहे तो नाही. आता आपण इन्सर्ट मोडमध्ये, तुम्ही जर प्रेस केलं तर जे इथं टाईप होईल, कारण की वी आर इन द इन्सर्ट मोड. एच जर टाईप केलं तर एच प्रेस टाईप होईल, आय जर टाईप केलं तर आय प्रेस होईल. ओके, तर ह्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, ही फाईल आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, सेव्ह करायला लागेल. त्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा एस्केप प्रेस करा. ओके, एस्केप प्रेस केल्यानंतर शिफ्ट प्रेस करा, कोलन द्या. ओके, इथे कोलन येईल आणि मी WQ करतो. WQ दॅट विल सेव्ह युअर फाईल. बरोबर ना, फाईल सेव्हिंगचे ऑप्शन दिलेत बघा खाली. आपल्याला जर फाईल सेव्ह करायची असेल तर आपल्याला कसं सेव्ह करायचं इथं खाली दिलेलं आहे. ओके, एखादी फाईल सेव्ह करायची असेल, सेव्ह अँड क्विट साठी कोलन WQ मी टाकलेलं आहे आणि एंटर केलं. ओके, इकडे येतो ऍक्टिव्ह विंडोला आणि एंटर केलं. नाऊ दॅट फाईल विल बी सेव्ह. जर मला फाईल परत त्या एडिटर मध्ये ओपन करायची असेल तर VI TEST1. ओके, दॅट विल डिस्प्ले. आता कर्सर इनिशियल लाईनला डिस्प्ले होतोय. ओके, आणि आता आपण इन्सर्ट मोड मध्ये नाही, ऑपरेशन मोड मध्ये. ऑपरेशन मोड मध्ये असेल तर मी ह्या ज्या मुवमेंटच्या की आहेत, कुठल्या वरती मी दाखवलेल्या कुठल्या की, मुवमेंटच्या की, मी जर के प्रेस केलं तर काय होतं बघा. के प्रेस केलं तर इथं मी के प्रेस केलं तर काय, मूव द कर्सर टू द अप लाईन. ऑलरेडी अप लाईन, त्याच्यावरती कुठली लाईनच नाही. त्यानंतर मी जे प्रेस करतोय, जे ना आलं का खाली बघा, कर्सर होईल डाऊन वन लाईन. ओके, आता मी के प्रेस करतोय, अपला जाईल, जे डाऊन, के अप, जे डाऊन. ओके, सो इट इज अप डाऊन मुवमेंट ऑफ कर्सर युझिंग के अँड जे. इथं मी फाईल ओपन केल्यानंतर डायरेक्टली कमांड मोड मध्ये जातोय. फाईल ओपन केल्या केल्या ती कमांड मोड मध्ये असते. स्मॉल आय प्रेस केला तर तुम्ही इन्सर्ट मोड मध्ये जाता, त्यात टाईप करता, परत एस्केप कोलन WQXSH न ती फाईल सेव्ह करता. VI स्पेस फाईल नेम, फाईल परत ओपन झाली. तर मला जर मुवमेंट करायचे असतील कर्सर तर मला के आणि एच यूज करायचं आहे. मी के प्रेस केला फर्स्ट लाईन, जे प्रेस केला तर नेक्स्ट लाईन. ओके, आता मला काय करायचं आहे की कर्सर लेफ्टला आणि राईटला मूव्ह करायचंय. आता जर ह्याच्या राईटला काय आहे का, ह्याच्या राईटला जर मूव्ह करायचं असेल तर मला काय प्रेस करायचं आहे, तर कॅपिटल आय प्रेस करायचंय. शिफ्ट आय प्रेस करतो तर आपल्याला लेफ्टला काय मूव्ह होणार नाही. ओके, आता जे प्रेस करतोय, जे एच प्रेस करतोय, एच ने काय होतं बघा, एच ने काय झालं, एच विल इन्सर्ट. ओके, तर हे इन्सर्ट व्हायला लागलं कारण की मी आय प्रेस केलं तर मगाशी, आय मुळे तो इन्सर्ट मोड मध्ये गेला. ओके, मी परत एकदा काय करतो, हे सेव्ह करतो आणि परत कमांड मोडला येतो. ओके, सेव्ह करण्यासाठी काय करायचं, एस्केप शिफ्ट कोलन WQ. सेव्ह झाली फाईल, परत एकदा ओपन करतो, ओपन झाली. आणि आता जर मला, मी कॅप्सन आय हे करतोय आणि काय प्रेस करतोय, जे आणि के. ओके, जे प्रेस केला. ओके, आणि परत काय करतोय, के प्रेस करतोय. ओके, शिफ्ट एस्केप कोलन WQ, परत एकदा फाईल ओपन करतो.
not enough. Okay, I will close that and then open the new terminal. परत एकदा टर्मिनल ओपन करतो कारण की ते स्टक झालं तिथं. जसं तुमचा एडिटर आहे नोटपॅड तसं हा एडिटर आहे, पण ह्याच्या ज्या ह्या गोष्टी आहेत कर्सर मुवमेंट किंवा ह्या तुम्हाला फाईल ऑलरेडी आहे का आपली टेस्ट 1. ओके, ओपन होईल. प्रेस एंटर टू कंटिन्यू. ओके, आता आपण कमांड मोडला आहे. के प्रेस करा, जे प्रेस करा. ओके, त्यानंतर तुम्ही एच प्रेस करा. ओके, सो दॅट विल हेल्प यू टू मूव. ओके, सो इट इज अ कर्सर मुवमेंट कीज. ओके, किंवा कॅपिटल आय प्रेस करा. ओके, सो दॅट विल बी मुवमेंट ऑफ द कर्सर. ओके, तर दॅट इज कर्सर मुवमेंट. आता आपल्याला जर इन्सर्ट मोड मध्ये यायचं असेल तर स्मॉल आयचं मी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं. आता जर मी कॅपिटल आय प्रेस केला, इन्सर्ट द टेक्स्ट ऍट द बिगिनिंग ऑफ करंट लाईन. आता मी कॅपिटल आय प्रेस करतोय का आणि टाईप करायला सुरुवात करतो. इथे जातो बघा, कॅपिटल आय प्रेस केलेला आहे. नाव आय कॅन टाईप. ज्या लाईनला कर्सर आहे तिथून तो टाईप होईल. कुठं टाईप होईल? ऍट द लेफ्ट टाईप होईल आणि तो मूव्ह होईल. ओके, सो दॅट इज अ कर्सर. आपण ज्या ठिकाणी आहे तिथे इन्सर्ट करायचं असेल तर आपल्याला ते यूज करावं लागेल. ओके, तर कर्सर जिथं आहे तिथे जर टाईप करायचं असेल तर आपण यूज काय केलं तर कॅपिटल आय यूज केलं. ओके, ओके, कॅपिटल आय, स्मॉल ए बघितलं, स्मॉल आय बघितलं. आता स्मॉल ए बघूया. ओके, आता मी काय करतो, एस्केप करतो, डब्ल्यू की करतो, परत फाईल सेव्ह केली, परत एकदा ओपन केली. ओके, कंटिन्यू. ओके, आता मी काय करतोय, स्मॉल ए, आता कर्सर कुठं बघा, स्टार्टिंग ऑफ द लाईन आहे, स्मॉल ए टाईप केलं. तर स्मॉल ए ने काय केलं, इन्सर्ट अ टेक्स्ट आफ्टर द करंट कर्सर लोकेशन. तो ए ला होता, तो शिफ्ट झाला एफ ला. नाव आय कॅन टाईप. म्हणजे तो करंट लोकेशन पासून एक लोकेशन लेफ्टला राईटला शिफ्ट होईल आणि तिथनं टायपिंग होईल. ओके, एस्केप करतोय, डब्ल्यू क्यू फाईल सेव्ह करतोय, परत एकदा फाईल ओपन केली, कंटिन्यू केली. ओके, आता मी कॅपिटल आय प्रेस करतोय, कॅपिटल ए. कॅपिटल ए ने काय झालं बघा, कर्सर विल शिफ्ट टू द एंड ऑफ द लाईन. कर्सर हा तुमचा जो ब्लिंकिंग व्हायला लागलाय तो कॅपिटल ए न कुठं शिफ्ट झाला, एंड ऑफ द लाईन. नाऊ यू कॅन टाईप ऑफ द एंड ऑफ द लाईन. एंड ऑफ द लाईनला तुम्हाला टाईप करता येईल. ओके, परत मी फाईल इन्सर्ट मोड मधनं जर मला एस्केप करायचं असेल तर एस्केप प्रेस केला, कोलन डब्ल्यू क्यू, फाईल सेव्ह झाली, परत एकदा फाईल ओपन करतोय. ओके, आणि आता मी डेमॉन्स्ट्रेट काय करतोय, आय विल हिट स्मॉल ओ. ओके, स्मॉल ओ न काय होतं, स्मॉल ओ विल क्रिएट अ न्यू लाईन फॉर द टेक्स्ट एंट्री बिलो द करंट लोकेशन. आता मी स्मॉल ओ प्रेस करतो, करंट लोकेशनच्या खाली एक फाईल लाईन तयार झाली. नाऊ आय कॅन टाईप हिअर. ओके, जर मी कॅपिटल ओ हिट केलं तर इथे कॅपिटल ओ टाईप होईल. जर मला कॅपिटल ओ चं रिएक्शन बघायचं असेल तर एस्केप प्रेस करा, कोलन डब्ल्यू क्यू, फाईल सेव्ह करून घ्या, परत एकदा फाईल ओपन करा. ओके, कंटिन्यू करा, आणि नाऊ यू कॅन हिट डायरेक्टली कॅपिटल ओ. कॅपिटल ओ न काय होईल, कॅपिटल ओ विल ओपन द न्यू लाईन अबाव द करंट लोकेशन. आता इनिशियल तुम्हाला कर्सर लोकेशन नवीन लाईनला आला, ज्या अबाव द लाईन, करंट लोकेशनच्या अबाव. सो दॅट विल डेमॉन्स्ट्रेट यू द movement insertion. Okay, I, small I, capital I, small a, capital A, O, capital O. Okay, हे KJHI आपण बघितलेलं आहे. ओके, नाऊ वी कॅन यूज मूव फॉरवर्ड अँड बॅकवर्ड द स्क्रीन. ओके, हे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला कसे यूज करता येतील, तर फक्त तुम्हाला काय करावं लागेल, ओके, तर मी ऍक्टिव्ह स्क्रीनला गेलो, एस्केप प्रेस केलं, एस्केप प्रेस करून घ्यायचं म्हणजे इन्सर्ट मोड मधून तुम्ही बाहेर आला. आता मी कंट्रोल डी करतोय, कंट्रोल डी काय झालं, हाफ पेजला मूव्ह झालं. कंट्रोल एफ करतोय, ओके, मूव्ह द फॉरवर्ड फॉर फुल पेज. ओके, त्यानंतर कंट्रोल यू,
ओके, कंट्रोल बी, कंट्रोल ई, ओके, कंट्रोल वाय, कंट्रोल आय. ओके, सो दॅट विल मूव्ह युअर पेजेस. मी सगळे एक फार मोठे पेजेस नसल्यामुळं तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही, पण आपण हे कसं करू शकतो, फाईल ओपन करायची vi.file. ओके, आणि त्यानंतर कंट्रोल डी, कंट्रोल एफ, कंट्रोल यू, कंट्रोल बी, कंट्रोल ई, कंट्रोल वाय मायनस कंट्रोल आय. ओके, इथं प्लस आहे याचा अर्थ काय, कंट्रोल प्रेस करून तुम्ही ती की प्रेस करताय. ओके, इथं कंट्रोल वाय आणि मायनस आहे याचा अर्थ काय, कंट्रोल वाय आणि मायनस ही की हिट करताय, असा अर्थ होतो त्याचा. ओके, सो दॅट विल बी पेज मुवमेंट फॉर द VI एडिटर. ओके, नाऊ इफ यू वॉन्ट टू डिलीट अ कॅरेक्टर. ओके, आता हे आतापर्यंत आपण काय बघितलं की मूव्ह कशा होतात, कर्सर इन्सर्ट कसं होतं. नाऊ यू वॉन्ट टू डिलीट. ओके, आता ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट मध्ये आहे. ओके, तर मी पहिल्यांदा कर्सर मूव्ह करून घेतो. मी वर चाललोय कर्सरनं, के न वर जातो, फर्स्ट लाईनला के प्रेस करायला ना बाळानो, इथं वर गेलो. आता मी जर एक लाईन खाली आलो जे न, ओके, आता जो कर्सर एच वर आहे का, करंटली कर्सर ब्लिंकिंग ऑन एच. मी स्मॉल एस्केप करतोय का, पहिल्यांदा एस्केप एक्स प्रेस करतोय का, एक्स न काय झालं बघा, परत एकदा एक्स प्रेस करतो बघा, कर्सर एच वर आहे आणि एक्स प्रेस केल्यावर काय झालं, इट विल डिलीट द करंट कॅरेक्टर अंडर द कर्सर. ओके, मी परत एकदा एक्स प्रेस करतोय, एफ डिलीट झालं, एस डिलीट झालं, डी डिलीट झालं, परत डी डिलीट झालं, जे झालं, ओ झालं. सो आय एम हिटिंग स्मॉल एक्स. ओके, त्यानंतर मी एक लाईन खाली जातो. ओके, आता मी कॅपिटल एक्स हिट करायला लागलोय का, कॅपिटल एक्स हिट करतोय. ओके, कॅपिटल एक्स हिट करतोय. ओके, सो दॅट विल बिफोर द कर्सर, कर्सरच्या पुढे कोणच नाही इथं, तर मला तो पहिल्यांदा कर्सर कुठेतरी मूव्ह करावा लागेल. ओके, आता मी कर्सर मूव्ह केलेलं आहे आणि आता मी काय करतोय, कंट्रोल एक्स. आता बघा काय डिलीट व्हायला लागले, कळेल तुम्हाला. करंट जो कर्सर आहे तिथून कॅरेक्टर बिफोर दॅट कर्सर तो डिलीट व्हायला लागलाय कंट्रोल एक्स न. ओके, आता मी कॅपिटल डी आणि स्मॉल डब्ल्यू हिट करतोय का, कर्सर लोकेशन बघूया पहिल्यांदा, कर्सर वर नेतो. ओके, एस्केप करतो, कर्सरला एकदा मूव्ह करून घेतो लाईनला. ओके, ठीक आहे, त्यानंतर डी, कॅपिटल डी आणि डब्ल्यू, काय झालं बघा, कॅपिटल डी डब्ल्यू न, कॅपिटल डब्ल्यू डिलीट फ्रॉम द करंट कर्सर पोझिशन. ओके, बघा इथं करंट कर्सर पोझिशन पासून नेक्स्ट वर्ड पर्यंत सगळं डिलीट करून टाकतो तो. ओके, सो दॅट विल डेमॉन्स्ट्रेटेड. ओके, आता मी कर्सर कुठेतरी एका लोकेशनला घेतो, खाली एका लाईनला घेतो कुठेतरी. ओके, एस्केप करतो, जे प्रेस करून तुमचं लाईन खाली घेतो. आता आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे, मी स्मॉल डी आणि शिफ्ट 6 प्रेस करायला, स्मॉल डी शिफ्ट. ओके, सो दॅट विल डिलीट अ करंट लोकेशन. ओके, इट विल डिलीट फ्रॉम द करंट लोकेशन टू द एंड ऑफ दॅट लाईन. ओके, दॅट विल डिलीट द, हे सगळं तुम्हाला फिजिकल करून बघता येईल. फक्त एक फाईल ओपन करायची आहे, एस्केप प्रेस करायचा आणि हे फक्त टाईप करायचं. ओके, आता मी एस्केप प्रेस करतोय आणि 2 वेळा डी टाईप करतो बघा, डी काय होतं बघा, फक्त डी. ओके, डिलीट द लाईन, द कर्सर इज ऑन. ओके, इथं आता मी कर्सर नेलाय जिथं जेला आहे आणि मी 2 वेळा डी प्रेस करतोय, डी. काय झालं बघा, दॅट विल डिलीट द लाईन. ओके, मी खाली परत दुसऱ्या लाईनला येतो, अंडरलाईन कर्सर कुठं नाही. आता मी परत एकदा डी प्रेस करतोय, दॅट विल डिलीट द लाईन. ओके, सो दॅट विल बी डेमॉन्स्ट्रेशन ऑफ अ डिलीट. ओके, त्यानंतर जर आपल्याला मूव्ह करायचे असतील कंटेंट किंवा रिप्लेस करायचे असतील तर तुम्हासाठी CCCW फॉर चेंज द कर्सर, रिप्लेस साठी R, स्मॉल r, ओव्हरराईड साठी कॅपिटल R, स्मॉल s आणि कॅपिटल S. ओके, हे बघण्यासाठी पहिल्यांदा मी ही फाईल सेव्ह करून घेतो WQ न, फाईल सेव्ह करून घेतो. ओके, फाईल ओव्हरराईट झाल्यामुळे सेव्ह झाली नाही.
परत एकदा मी टर्मिनल ओपन करतो आणि test1 नावाची फाईल परत एकदा ओपन करतो. स्मॉल मध्ये पाहिजे. ओके, कंटिन्यू. ओके, आता करंट लाईनला तो आहे हे ह्या कॅरेक्टरला ते डिस्प्ले होतोय. ओके, एस्केप प्रेस करा, CC. ओके, रिमूव्ह द कंटेंट ऑफ द लाईन लिव्हिंग फ्रॉम द इन्सर्ट मोड. ओके, इन्सर्ट मोड पासून तो मूव्ह होतो आणि रिमूव्ह द कंटेंट. ओके, कर्सरच्या पूर्वीचे कंटेंट पहिल्यांदा एस्केप करा इथं आणि CC करा. ओके, झालं का? सो दॅट विल सिमिलरली डिलीट, तो काय करतो, कंटेंट विल रिमूव्ह फ्रॉम द करंट पोझिशन. ओके, तर इथं आपल्याला करंट पोझिशन पासून सगळे कंटेंट डिलीट झाले. आता CW प्रेस करतो. का त्यासाठी मी टर्मिनलला येतो, एस्केप प्रेस करतो, के न खाली जातो. ओके, जे न खाली गेलो, आय या ठिकाणी आहे मी. आणि आता मी काय प्रेस करतो बघा, CW, चेंज द वर्ड द कर्सर इज ऑन. आता मी जर इथं CW प्रेस केलं तर आय कॅन टाईप हिअर. बघा इथं मी CW प्रेस करतोय आणि आय कॅन रिप्लेस. आता मी हे टाकायला लागलो ना, पुढचे कॅरेक्टर रिप्लेस होत जातात. ओके, हे कळण्यासाठी मी परत एकदा हे डेमॉन्स्ट्रेट करतो, एक्सेप्ट करतो, इथं येतो कर्सर मुवमेंटला, CW करतो, CW मी प्रेस केलंय. नाव आय एम टायपिंग, जे टाईप व्हायला आलंय ते रिप्लेस करत चाललंय. ओके, व्हेरी सिम्पल. परत एस्केप केलं, पुढचं डेमॉन्स्ट्रेशन स्मॉल r. त्यासाठी तुमचं कर्सर कुठं तर पहिल्यांदा घ्या लोकेशनला. मी या लोकेशनला एका कर्सर घेतला, स्मॉल r प्रेस केला मी. ओके, नाऊ जिथं तो कर्सर आहे तिथनं रिप्लेसमेंट चालू होईल. ओके, सो इट विल नॉट हॅव्हिंग द प्रिव्हिलेज, कारण की मल्टिपल चेंजेस झालेले आहेत. मग सेव्ह करून घेतो पहिल्यांदा. ओके, सेव्ह झाली, परत एकदा फाईल ओपन करून घेतो. ओके, कंटिन्यू करतो, कर्सरची पहिल्यांदा लोकेशन फिक्स करून ठेवतो. ओके, एस्केप प्रेस करतो आणि आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे स्मॉल r. ओके, स्मॉल r प्रेस केलं तर करंट कर्सर लोकेशन जिथं आहे तिथं तुमचं काय होईल, रिप्लेसमेंट व्हायला सुरुवात होईल. जिथं करंट लोकेशन आहे तेवढंच रिप्लेस झालं. ओके, स्मॉल r प्रेस केलं. ओके, आणि मी जिथं टाईप करतोय तेवढंच रिप्लेस होतं. करंट कर्सर लोकेशनच्या खाली जे आहे तेच तेवढं रिप्लेस होईल. ओके, परत मी कॅपिटल R प्रेस करतोय. नाऊ आय कॅन रिप्लेस द ओव्हरऑल लाईन. ओके, सो दॅट विल बी रिप्लेस द ओव्हरऑल लाईन. त्यानंतर मी परत एकदा येतो, कर्सरची पोझिशन फिक्स करून घेतो, एस्केप केला, कर्सरची पोझिशन फिक्स केली, स्मॉल s प्रेस केलं. नाऊ स्मॉल s विल चेंज द करंट पोझिशन आणि इट विल अपेंड द कॅरेक्टर. तो कॅरेक्टर अपेंड करायला सुरुवात करतो. करंट लोकेशन पासून तुम्हाला काय मिळतो, चान्स मिळतो, यू कॅन अपेंड इट. ओके, आता मी एस्केप करतोय आणि कॅपिटल S प्रेस करतोय. नाऊ इट विल डिलीट द ओव्हरऑल लाईन अँड नाऊ यू कॅन रिप्लेस दॅट लाईन. ओके, सो दॅट विल बी डेमॉन्स्ट्रेशन ऑफ युअर CCW R, कॅपिटल R, स्मॉल s आणि स्मॉल कॅपिटल S सगळे ऑपरेशन होतात. ओके, आता फक्त आपल्याला कॉपी आणि पेस्ट बघायचं आहे. ओके, तर कॉपी करण्यासाठी जर करंट लाईन कॉपी करायचं असेल तर YY प्रेस करायला लागतं. ओके, आता एक डेमॉन्स्ट्रेट करू आपण. पहिल्यांदा एस्केप करू. ओके, ह्या लाईनला मी आलोय. ओके, एस्केप प्रेस करून घ्या, 2 वेळा YY हिट करा, YY. ओके, त्यानंतर तुम्ही कुठल्याही खालच्या लाईनला या आणि इथं फक्त काय टाकायचंय, P हिट करा. झालं का? P टाकल्यानंतर काय येतं बघा, व्यवस्थित बघा. अनदर टाइम P मी इन्सर्ट केला, P टाकतोय, P हिट करतोय. आपण जी लाईन कॉपी केली ती पेस्ट व्हायला लागल्या. ओके, परत एकदा मी डेमॉन्स्ट्रेट करतो. कर्सर खाली घेतला, एस्केप प्रेस केलं, 2 वेळा YY टाकलं, YY कॉपी, ती लाईन कॉपी झाली. मी कर्सर खाली घेतला, Aच्या ठिकाणी घेतला आणि आता इथं फक्त मी P प्रेस करतोय. बघा, कॉपी पेस्ट. ओके, दॅट विल डेमॉन्स्ट्रेट अ कॉपी पेस्ट. सो कॉपीला इथं YY यूज करायचं आणि पेस्टला P यूज करायचं. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. सो कॉपी पेस्ट यू कॅन यूज YY और P और YW. आणि हे मी मगाशी केलेलं आहे. एखादी फाईल सेव्ह करायची असेल तर एस्केप करा, :WQ. ओके, फाईल इथे येऊया, एस्केप :WQ. इट विल सेव्ह द फाईल. ओके, किंवा परत एकदा फाईल ओपन करा, फाईल ओपन करा आणि फाईल ओपन झाल्यानंतर काय करा, आपल्याला जर ती सेव्ह करायची असेल, एस्केप :Q. Q न मी काय करतो बघा, Q न दॅट विल एक्झिट फ्रॉम युअर VI एडिटर अँड गोज टू युअर टर्मिनल. ओके, परत एकदा फाईल ओपन करतो,
कंटिन्यू करतो, एस्केप प्रेस केला, एस्केप कोलन W. ओके, दॅट विल एक्सेप्ट फ्रॉम युअर VI एडिटर, पण करंट लाईन कुठली आहे त्याला तो इंडिकेट करतो. परत एस्केप केलं मी, परत कोलन हिट करतोय. ओके, आणि परत मी प्रेस केला, WQ चा डेमॉन्स्ट्रेट दाखवलेला, SH फक्त प्रेस करतो, SH. ओके, SH आणि हिट केलं. सो दॅट विल escape to the unique cell. So that will be demonstration of your cell. आणि हे ऍडव्हान्स जे आहेत, हे जे पॅटर्न मॅचिंगचे वगैरे आहेत, ते आपल्या उबंटूला सपोर्ट करत नाहीत. ओके, रन कमांड रिप्लेस साठी वगैरे हे जे आहेत ते फक्त वाचून ठेवा. ओके, अँड देन यू कॅन राईट डाऊन द आन्सर्स. ओके, तर हे डेमॉन्स्ट्रेशन होतं. आणि आन्सर्स मध्ये राईट कमांड टू सेव्ह द फाईल. ओके, कोलन पासून जे कमांड आहेत, कोलन WQ, कोलन X, कोलन Q, तर त्या लिहा. राईट कमांड टू इन्सर्ट द टेक्स्ट ऍट द एंड ऑफ द लाईन. ओके, ते कुठं आहे, स्मॉल I, कॅपिटल I, O, कॅपिटल O, A ह्या मधले ते ऑप्शन आहेत, ते लिहा, अप्रोप्रिएट लिहा. त्यानंतर रिप्लेस द सम कॅरेक्टर फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द लाईन. वरती दिलेलं आहे तुम्हाला रिप्लेस कसं करायचं, R किंवा स्मॉल S. ओके, आणि हे जे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्याचे आन्सर लिहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टाईप O, स्मॉल O आणि टाईप कॅपिटल O. म्हणजे 0 तुमचं O प्रेस केल्यावर काय होतं, ऑलरेडी तुमचं टॅब्युलर दिलेलं आहे, त्यातले वरचंच बघून लिहा. ओके, आणि खाली जे दिलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ सेट NU, सेट IC, सेट NOS. ओके, तर हे काय आहे बघा, दॅट इफेक्ट द कोलन मोड. कोलन मोड चेंज करण्यासाठी हे जे ऑप्शन्स आहेत वरती दिलेले आहेत. कर्सर मूव्ह करण्याचे ऑप्शन वरती दिलेले आहेत. डिफरन्स मोड, डिफरंट ऑफ मोड कुठले कुठले आहेत, ऑपरेशनल मोड, कमांड मोड आणि तुमचे कर्सर मुवमेंट मोड आहेत ते लिहा. ओके, डिलीट करण्यासाठी YY किंवा YP. त्यानंतर याक आणि डिलीट मधला डिफरन्स काय, डिफरन्स बिटवीन याक अँड डिलीट, तिथं WQ YY आणि YW मध्ये फरक दिलेला आहे, तो लिहा. हे जे सगळे आन्सर तुमच्या वरती ह्याच्यामध्ये आहेत, हे काय मला रिपीट करायची गरज नाही. ऑल द आन्सर्स आर फाइंड आउट इन द मॅन्युअल. ह्यामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला आन्सर लिहिला येतात. म्हणजे सगळे आन्सर यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. सो दॅट विल बी VI एडिटर. जर आपल्याला पुढचे स्क्रिप्टिंगचे प्रोग्राम करायचे असतील तर आपल्याला प्रोग्राम लिहिण्यासाठी एक एडिटर लागतो आणि तो एडिटर आपण VI म्हणून यूज करणार आहे. सो दॅट विल बी यूज ऑफ VI एडिटर. हा थेरॉटिकल एक्सपेरिमेंट आहे, व्यवस्थित वाचा. ह्याच्यावर फायनल क्वेश्चन पेपर मध्ये भरपूर क्वेश्चन येऊ शकतात. ओके, सो एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस एक्सपेरिमेंट आजच्या आज कंप्लीट करा. ह्याचं जे बॅकबोर्डला आहे ते लिहा व्यवस्थित. तर आपण पुढच्या सोमवारपासून हे जे प्रोग्राम आहेत स्क्रिप्टचे ते आपण चालू करू. आणि स्क्रिप्टचे प्रोग्राम जे आहेत ते सिंपल आहे. फायबोनाची सिरीज प्रिंट करा, फॅक्टोरियल प्रिंट करा, ते सी चे प्रोग्राम मी घेणार नाही. फक्त उबंटू मध्ये स्क्रिप्ट कशी रन करायची, एक सिंपल प्रोग्राम घेऊन एकदा स्क्रिप्ट रन करून दाखवली, माझं काम संपलं. राहिलेले प्रोग्राम तुम्ही फक्त त्यामध्ये लिहा आणि त्याचा आउटपुट काय आहे तेवढं लिहा. ओके, सो दॅट विल बी युअर नेक्स्ट टास्क. ओके, स्क्रिप्ट कशी रन करायची ते फक्त पुढच्या एक्सपेरिमेंट मधनं आपण एकदा शिकवलं तर हे माझं काम परत इफ एल्स इफ हे मी परत काय शिकवणार नाही. फक्त स्टेटमेंट फक्त चेंज होतं. इफ एल्स ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. आणि एंड इफ साठी FI यूज केलं जातं, सिम्बॉल फक्त फरक पडतो. ओके, तर त्याचे सिंटॅक्स आहेत, मल्टिपल इफ एल्स आहेत. ओके, तर हे ऑलरेडी तुम्हाला इफ एल्स वगैरे स्टेटमेंट माहित आहेत. त्याचा उपयोग करून एखादा प्रोग्राम लिहायचा, इफ कंडिशनचा यूज करून एक C प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, किंवा स्क्रिप्ट कशी लिहायची ती दाखवतो. त्यानंतर सेल स्क्रिप्ट मध्ये पुढचा प्रोग्राम आहे की तुम्ही काय यूज करणार आहे तर केस. ओके, यूज केस आपण जे यूज करतो सेम स्टेटमेंट व्हाईल विथ कंडिशन डू अँड डन. ओके, त्यासाठी तुम्ही फॅक्टोरियलचा प्रोग्राम करणार आहे. परत तोच फॅक्टोरियल नंबर 5 जो RD ला केला, C ला केला, डेटा स्ट्रक्चरला केला, तोच फक्त VI एडिटर मध्ये टाईप करायचा आणि रन करायचं. मग असं स्टार प्रिंट करायचं. हे प्रोग्रामिंग वगैरे मी फक्त स्क्रिप्ट कशी रन होते एक सिंपल प्रोग्राम स्क्रिप्ट करून दाखवणार. त्यानंतर हे सगळे प्रोग्रामिंग फॉर लूप, इफ लूप, इफ एल्स, केस हे सगळं झालेलं आहे C++ डेटा स्ट्रक्चर मध्ये. त्याचं मी काहीही घेणार नाही. ते तुम्ही फक्त जे आहे तुमचे प्रोग्रामिंग जसं आहे तसं लिहा आणि ते जे रन करून आउटपुट मला पाठवा. ओके, तर हे स्क्रिप्टिंग आहेत. स्क्रिप्टिंगचे 3 एक्सपेरिमेंट आहेत.
हे पुढचे शनिवार रविवार सुट्टी आहे हे बघा आणि ह्या रिलेव्हंट जेवढं लिहिता येतंय ते लिहा. डॉन्कीवर सबमिट करा, काही अडचण नाही यात. ह्यात फाईल परमिशनचे वगैरे जे आहे 13वा एक्सपेरिमेंट तो तुम्ही त्यात प्रोग्राम पण दिलेला आहे कसा रन करायचंय, तर तुम्ही बघून घ्या. माझं पुढचं टास्क फार सिम्पल राहिलेलं आहे. स्क्रिप्ट एक रन करून दाखवायची आहे आणि त्यानंतर इफ एल्सच्या रिलेव्हंट 2 प्रोग्राम तुम्ही कसे करायचे ते सांगणार. फॉर लूप कशी यूज करायची, यूज केस कसं यूज करायचं, त्याचे सिंटॅक्स सुद्धा मी सांगणार नाहीत. ऑलरेडी येते सर मला येत नाही, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. फर्स्ट इयरचं सीचं लेक्चर चालू होतील पुढच्या सेमिस्टरला, ते अटेंड करा. ओके. सी प्रोग्रामिंग मी शिकवणार नाही. इफ एल्स शिकवायचे दिवस निघून गेलेले आहेत. येत नसेल व्हेरी गुड, काही अडचण नाही मला. स्क्रिप्ट तुम्हाला येत नाही काय की बाबा स्क्रिप्ट रन कशी करायची, त्याला फक्त 2 आपल्याला पॅरामीटर चेंज करायला लागतात, त्याला एक्झिक्युटेबल करावी लागते आणि सीसी जीसीसी सुद्धा करायला लागत नाही. a.out म्हटल्यानंतर प्रोग्राम रन होतो. 2 मिनिटाचं फक्त माझं काम राहिलेलं आहे. त्यानंतर तुमचे पुढचे 3 एक्सपेरिमेंट होतात. लास्ट 2 एक्सपेरिमेंट थेरॉटिकल आहेत म्हणून ऑलरेडी सांगितलेले आहेत, ते लिहा आणि त्याची थेअरी कम्प्लीट करा. म्हणजे पुढच्या आठवड्यात 2 व्हिडिओ लेक्चर नंतर आपला प्रॅक्टिकल सेशन संपेल. त्यामुळं इट इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. कमांड फक्त मला रन करून दाखवलेले आहेत. आता फक्त स्क्रिप्ट कशी रन करायची एक दाखवतो, त्यानंतर माझं काम संपलं. त्यानंतर फॅक्टोरियलचा प्रोग्राम, ते स्टार प्रिंट करायचा प्रोग्राम, ते काय मला येत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे. आणि आताचा काय हा व्हिडिओ मी एक्सपेरिमेंट नंबर 9चा अपलोड करत नाही, कारण की याच्या रिलेव्हंट काय तुम्ही टेक्स्ट जरी वाचलं तर तेवढं तरी बास आहे. आणि ह्याचे जे असाइनमेंट आहेत ते कम्प्लीट करा. ओके ठीक आहे. त्यामुळं माझं काम संपलेलं आहे. तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असतील तर विचारा क्वेश्चन. 27 म्हणजे 26च लोक आहेत. जास्त लोकांचं मॅन्युअल पण चेक करायला लागणार नाही. ओके. जरा व्हिडिओ टर्न ऑन करा, बघूया कोण कोण आहेत ते तर बघूया. कोण असतात ते तर बघूया. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. टर्न ऑन युअर व्हिडिओज. एक मिनिट राहिलेलं आहे. टर्न ऑन युअर व्हिडिओज. मराठीत काय म्हणायचं रे, व्हिडिओ चालू करा. फक्त प्रांजलनं चालू केलं, बाकीच्यांचे व्हिडिओ गायब झाले काय, मला दिसून झालेत की. काही इश्यूज असेल तर आत्ताच विचारा, परत तेच विचारण्यात काय अर्थ नाही. बाकीच्यांचे व्हिडिओ, प्रणव सावंत वगैरे कुठे गेले, तुमचे व्हिडिओ काय गायब होतात काय व्हिडिओ. ओके ओके. काही लोक आहेत जागी बिगी काहीतरी दिसतात. 26 लोकांचेच मी मॅन्युअल चेक करणार आहे, स्क्रीनशॉट घेणार, एवढ्यांच चेक करणार. आय हॅव प्रूफ माझ्या प्रॅक्टिकल. आणि ह्याचं काय मी व्हिडिओ टाकत नाही, का असले व्हिडिओ टाकून मजा येणार परत. लोक म्हणणार मास्तर शिकवतो की मी कावतोय जास्त. बरोबर ना. थेरॉटिकल एक्सपेरिमेंट आहे, वाचा, क्लिअर होईल. पण ह्याच्या रिलेव्हंट क्वेश्चन विचारतात का. एमसीक्यू क्लास टेस्ट नंबर 2 मध्ये ह्याच्या रिलेव्हंट असणार क्वेश्चन. ह्याच्यात एमसीक्यू काढण्यासारखे भरपूर आहेत ना. त्यामुळे मॅन्युअल व्यवस्थित स्टडी करा आणि मॅन्युअल मधनं तुम्हाला कळून जाईल. ओके. आता जे पुढचे एक्सपेरिमेंट राहिलेत 10वा 11वा 12वा आणि 13वा हे तुमचे स्क्रिप्टचे आहेत. आणि बाळांनो परत एकदा मी सांगतोय बघा, जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला कळेल सर इफ एल्स आहे, इफ एल्स आहे, फॉर लूप आहे, केस स्टेटमेंट आहेत, सेम आहे. जरा ओरेकल मधला जो ट्रेंड होता ना एंड करायचा तसाच आहे थोडंफार. इफ एल्स लिहिता येत नाही, उलट लिहायला लागतं, एफ आय लिहायला लागतं. तेवढंच फक्त लक्षात ठेवा, होऊन जाईल. ठीक आहे. तर ते प्रोग्राम रन करून दाखवा, मला सांगू नका का सर ते स्टार प्रिंट करायला आम्हाला शिकवा. ओके. ते सीच्या ह्याच्यामध्ये होईल तुमचं. जर जमलं नाही तर यू कॅन अटेंड द फर्स्ट इयर